आज आमच्या घरी गणपतीच्या निमित्ताने सत्यनारायण पूजा आहे आणि आज आम्हाला गौरीचं दर्शन पण घ्यायला जायचं आहे आणि जी काही मोठी गणपती मंडळं आहेत तिथे पण बघायला जायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आज होणार आहेत. तर सगळ्यात आधी दुपारचं जेवण आणि सगळी कामं आटोपल्यानंतर इकडे मी सत्यनारायणचा प्रसाद बनवते. तो झाल्यानंतर मग छान अशी हिरवी साडी आणि हिरवा चुडा घालून रेडी झाले. मग इकडे ब्राह्मण दादा पण आले, तर त्यांना लागणारं साहित्य आम्ही असं आणून देतोय आणि ते इकडे पूजा मांडताय. आता सकाळपासून असं चालू आहे की प्रत्येकाला काही ना काही काम सांगायचं चालू आहे, पण जो तो त्याच्या कामात होता आणि कोणीच लक्ष देत नव्हतं. पण शेवटी बाप्पांना सगळ्यांकडून सेवा ही करूनच घ्यायची होती, म्हणून बरोबर शेवटी घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा हात या कामामध्ये लागला, जे पाहून खरंच खूप छान वाटतंय. त्यानंतर मग सत्यनारायणाची पूजा निर्विघ्नपणे पार पडली आणि नंतर पंडितजींचा, बाप्पांचा आणि घरातल्या मोठ्यांचा नमस्कार केला आणि त्यानंतर मग गौरीच्या दर्शनाला जायची तयारी केली. काय माहीत कसं गेल्या वर्षी योगायोगाने यांचे दर्शन आम्हाला घेता आले, याहून सौभाग्याची गोष्ट काय असेल. आणि म्हणूनच यावर्षी जाऊन गौरीची ओटी आम्हाला भरायची आहे. म्हणून इकडे साडी, बांगड्या, टिकली असं ठेवून ओटी तयार करून घेतली आणि मम्मी आणि मी दोघंजणं मग गौरीच्या दर्शनाला गेलो. तिथे दर्शन झाल्यावर गणपती बघायला निघालो. आमचं आज असं ठरलं होतं की सगळे मंडळाचे गणपती आज पाहून यायचे आणि स्वयंपाक पण आम्हाला आज करायचा नव्हता. सगळ्यांना आम्ही गणपती पाहून झाल्यावर बाहेरच जेवायला बोलवणार होतो. आणि बघा, जिकडे पण गणपती बघायला गेलो तिथे आरतीच आम्हाला भेटत होती. असं करत सगळ्या गणपतींचे दर्शन घेतले आणि सोबतच आज गणपतीचा 5वा दिवस पण होता, त्यामुळे काही गणपती उठवले जात आहेत, त्याची पण मिरवणूक चालू आहे. खूप सुंदर असे देखावे केलेले होते आणि बाप्पांच्या मूर्ती तर अजूनच सुंदर होत्या. असं सगळं बघून मग आम्ही जेवायला गेलो. तिकडेच सगळ्यांना बोलवलं आणि जेवण झाल्यावर घरी आल्यानंतर आमच्या बाप्पांच्या मंडळा इथे जागरणाला गेलो. रोज सारखंच दमेपर्यंत नाचायचं आणि मस्ती करायची हे तर आहेच. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.